पैसा एक अशी गोष्ट जी भिकारीपासून बिलियनरपर्यंत प्रत्येकाला हवा असतो। हा फक्त कागदाचा तुकडा नाही तर स्वतःमध्येच एक नशा आहे। पैसा एक अशी भाषा आहे जी PhD करणाऱ्यापासून तर अनपढ नेत्यापर्यंत सर्वांना समजते। हा पैसास्त्र आहे जो जंगलात राहणाऱ्या माणसांना गगनचुंबी इमारतीपासून ते वाऱ्यापेक्षा जास्त जोरात धावणाऱ्या गाडीत बसवलाय। एक असा कागदाचा तुकडा ज्याची स्वतःची काहीच अवकात नाही पण तो दुसऱ्या गोष्टींची अवकात ठरवतो। आता प्रश्न हा उठतो की पैशांमध्ये एवढी पॉवर आली कुठून? तर चला थोडं डिटेलमध्ये समजूयात। आजपासून हजारो वर्षापूर्वी माणसं देवाणघेवाणसाठी बार्टर सिस्टमचा यूज करत होते, जिथं एक वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला एखादी दुसरी वस्तू द्यावी लागत होती। म्हणजे एखाद्याकडे तांदूळ आहेत आणि त्याला साखर पाहिजे, तर मग त्याला एका अशा व्यक्तीला शोधावं लागत होतं ज्याला साखर विकायची आहे आणि सोबतच तांदूळाची गरज असेल। अशा अनेक प्रॉब्लेम्समुळे लोकांनी जरा वेगळा विचार केला आणि मग सुरुवात झाली कमोडिटीची। माणसांनी त्या प्रत्येक वस्तूंना पैसे बनवून टाकले जे सर्वांच्या कामी येत होते आणि लोकांनी धान्य, पशु, टोबॅको आणि अल्कोहोलच्या माध्यमातून व्यापार करायला लागले। पण यामध्ये पण एक प्रॉब्लेम होतीच। ह्या गोष्टींचा अंदाज लावणं खूप कठीण होतं की माझ्याकडे जी वस्तू आहे तिची खरी किंमत किती आहे, तिची खरी प्राइस काय आहे। आणि कमोडिटी वेळेसोबत खराब सुद्धा होत होती। खरेदी केलेली पशु मरत होते आणि धान्य सडत होते। आता माणसांना एक अशी गोष्ट पाहिजे होती जी युनिव्हर्सल असेल आणि सुरुवात झाली सोनं आणि चांदीने बनवलेली कॉइन्सची। पण या दोन पायाच्या जीवाला यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतीच, कारण वजनदार सोनं घेऊन फिरणं आणि सोबतच चोरीची भीती सुद्धा होती। तर मग काही सोनार आणि दुसऱ्या लोकांनी मिळून एक उपाय शोधले। त्यांनी लोकांना म्हणले की तुम्ही तुमचं सोनं आमच्याकडे ठेवा, आम्ही त्याला सांभाळून ठेवू। त्या बदल्यात ते सोनार लोकांना एक कागदाचा तुकडा देत होते ज्यामध्ये लिहिलेलं असायचं की माझ्याकडे तुमचं एवढं सोनं ठेवलेलं आहे, ज्याला IOU म्हणायचे। IOU म्हणजे मी तुमचा कर्जदार आहे, जे दाखवून लोक केव्हाही आपलं सोनं वापस घेऊ शकतात। सर्वांना हे आयडिया खूप छान वाटली। लोकांनी त्यांचं सोनं सोनाराकडे ठेवायला स्टार्ट केलं। पण काही दिवसानंतर सोनारांना रिअलाइज झालं की हे सिस्टम बनवल्यानंतर ऑलमोस्ट कोणतीही व्यक्ती आपलं सोनं घ्यायला वापस येतच नाही आणि सगळे लोक फक्त त्या रिसिप्टच्या माध्यमातूनच व्यापार करत होते, कारण सगळ्यांना विश्वास बसला होता की रिसिप्ट आहे म्हणजे सोनंही असेलच। आता हे गोष्ट समजल्यानंतर सोनारांना लालच आली। आता त्यांच्या हाताने बनवलेली रिसिप्ट हाच त्यांचा पैसा बनला होता। त्यामुळे त्यांनी नकली रिसिप्ट बनवायला सुरू केले। त्यांच्याकडे तेवढं सोनं राहायचंही नाही तरी पण ते जास्त रिसिप्ट बनवत होते। असं स्टार्ट झालं जगातील सर्वात मोठा लीगल स्कॅम जो आजही चालत आहे। ती सोनं सांभाळून ठेवणारी दुकान तीच जगातील पहिली बँक होती आणि ती रिसिप्ट जगातील पहिली करन्सी म्हणजे नोट होती। जर मी तुम्हाला विचारू की एक बँक कसे काम करते तर तुम्ही म्हणाल आपण जे पैसे बँकेत डिपॉझिट करतो तेच पैसे बँक दुसऱ्यांना लोन देते आणि त्याने काही इंटरेस्ट चार्ज करून बँक प्रॉफिट कमवतो। सिंपल राईट? आता ह्या एक्सप्लेनेशनच्या हिशोबाने बँकचं ऑपरेशन काही असं होईल। सपोज तुम्ही 1000 रुपये डिपॉझिट करण्यासाठी बँकेला गेलात, तुम्ही 2 500च्या नोटा बँकेत जमा केलात। त्यानंतर बँक काय करेल? ती आपल्या रूल प्रमाणे 10% कॅश रिझर्व्ह ठेवेल आणि बाकीचे 900 रुपये दुसऱ्यांना लोनवर देईल। आणि ही बँक त्या लोनवाल्या व्यक्तीकडून इयरली 12% इंटरेस्ट चार्ज करते आणि तुम्हाला इयरली 4% इंटरेस्ट देते। मध्ये जो 8% शिल्लक आहे तो आहे त्याचं प्रॉफिट, राईट? आणि याच बेसिक प्रिन्सिपलवर जगातील सर्व कमर्शियल बँक ऑपरेट करतात। पण बँक फक्त असंच पैसा कमवत नाही, यामागे एक खूप मोठा गेम लपलेला आहे जे मॅक्झिमम लोकांना माहीत नाही। आणि तो गेम हा आहे की बँक्स तुमच्या 1000च्या डिपॉझिटला इझिली 10,000 बनवून त्याचे बिझनेस करू शकते। आणि ते कसं असतं चला समजूयात। सपोज तुम्ही 1000 रुपये बँकेत जाऊन डिपॉझिट करता आणि बँक आपल्या रूल प्रमाणे 10% कॅश रिझर्व्ह ठेवते आणि बाकीचे 900 रुपये दुसऱ्याला लोनवर देऊन टाकते। पण काळजीपूर्वक बघा इथं झालं काय? तुम्ही तुमचे 1000 रुपये डिपॉझिट केल्यानंतर जर तुम्ही बँक बॅलन्स चेक कराल तर तुम्हाला तेच 1000 रुपये दाखवले जाते आणि इकडे ज्या व्यक्तीने लोनसाठी अप्लाय केला होता आणि बँकेने त्याला लोन दिलं होतं तोही बँक बॅलन्स चेक करेल तर त्यालाही 900 रुपये पाहायला भेटतात। याचा अर्थ असा आहे की तुमच्या दोघांच्या हातात 1000 रुपये आणि 900 रुपयाची पर्चेसिंग पॉवर आहे। खरं तर त्या बँककडे फक्त 1000 रुपयेच कॅश आहेत। म्हणजेच त्या बँकेने फक्त आपल्या कम्प्युटरवर काही नंबर्स टाईप करून मार्केटमध्ये एक्स्ट्रा 900 रुपयाची करन्सी क्रिएट केली, जी की ऑफकोर्स व्हर्च्युअल आहे कारण ती बॅक करण्यासाठी कोणतीही कॅश नाही। आणि हा खेळ फक्त इथपर्यंतच नाही, खूप पुढे जाते। जसे त्या व्यक्तीने 900 रुपयाचा लोन अप्लाय केला होता त्याने विनाकारण तर लोन अप्लाय केलं नसेल, त्यालाही ते 900 रुपये काही खरेदीसाठीच पाहिजे असतील। तर जेव्हा तो पैसा खर्च करेल तेव्हा सिम्पली त्याच्या अकाउंटमधून पैसा ट्रान्सफर होऊन दुसऱ्याच्या अकाउंटला डिपॉझिट होईल आणि बँक परत या 900 रुपयाचे 10% रिझर्व्ह ठेवेल आणि बाकीचे 810 रुपये परत कोणाला तरी लोनवर देऊन टाकेल। असं करत करत एक बँक फक्त 1000 रुपये कॅश डिपॉझिटला 10,000 पर्यंत व्हर्च्युअल करन्सीमध्ये कन्वर्ट करत बिझनेस करते। तुम्हाला वाटते की बँकेत तुमचा पैसा सिक्युअर आहे जे की तुम्ही पाहिजे तेव्हा काढू शकता, बट हे एकदम खरं नाही। जर फक्त 20 ते 30% लोक सुद्धा
एक साथ बँकेत पैसा काढण्यासाठी जातील तर बँक तुम्हाला पैसे परत करू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे तुमचे सगळे पैसे नसतातच. फ्रॅक्शनल रिझर्व्ह सिस्टमच्या कारणामुळे ते फक्त प्रोबॅबिलिटीवर चालत असते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही जगातील सगळ्या बँकचे बँक बॅलन्स ऍड करत गेलात आणि ते 100 रुपये असतील तर त्यातील 10 पेक्षाही कमीच ऍक्च्युअल कॅशमध्ये अवेलेबल आहे. बाकीचे 90% पेक्षाही जास्त पैसे फक्त व्हर्च्युअल डिजिट्स आहेत, जे फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहू शकता. मित्रांनो, पैशाच्या या मायाजाला मुद्दाम कॉम्प्लिकेटेड बनवला गेला आहे, कारण एका साधारण माणसाला समजायला नको आणि तो ह्या सिस्टम मध्येच अडकून राहील. लोकांना वाटते की करन्सी आणि मनी एकच गोष्ट आहे, पण तसं नाही. करन्सी एक मीडियम ऑफ एक्सचेंज आहे, तर मनी स्वतःच एक व्हॅल्युएबल ॲसेट आहे. तुमच्या घरात पडलेले 1000 रुपयाच्या नोटाचे बंडल रातोरात कागद होऊ शकतात, जर सरकार त्याला नामंजूर केली तर, कारण ती करन्सी आहे. पण तुमच्याकडे असलेले सोन्याचे तुकडे, मग जगातील कोणतीही सरकार काही बोलली तरी त्याची व्हॅल्यू तेवढीच राहील. चला तर मित्रांनो, खूप वेळ झाली. शेवटी एवढंच बोलतो की हा कागद फक्त एक भरोसा आहे आणि भरोशावरच दुनिया कायम आहे. याचबरोबर मी रुस्तन फ्रॉम बीटा तुमच्या स्वप्नांना सपोर्ट करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.